मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, भारताचा शेजारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी काल एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जो ॲड्रेस दिला किंवा जे भाषण केलं, त्यामुळे बांगलादेशमध्ये प्रचंड मोठा थरकाप उडालेला आहे. बांगलादेश हादरलेला आहे आणि तो का हादरलेला आहे, हे भाषण एवढं महत्त्वाचं का होतं, या संपूर्ण भाषणाकडे दक्षिण आशियातल्या अनेक देशांचं लक्ष का लागून होतं, ह्या भाषणाचं महत्त्व काय होतं, 5 ऑगस्ट लाच शेख हसीना यांनी हे भाषण देण्याचा दिवस का निवडलेला होता, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने समजून घेणार आहोत. कारण हा व्हिडिओ भारत बांगलादेश संबंधांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. यामध्ये काही तांत्रिक, काही कायदेशीर अशा प्रकारच्या बाबी देखील आपण थोडक्यात समजून घेणार आहोत, ज्या प्रामुख्याने शेख हसीना यांच्या एक्स्ट्रॅडिशनच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. आणि असं त्या भाषणामध्ये काय बोलल्या की ज्यामुळे बांगलादेशमध्ये एक प्रकारचा थरकाप उडालेला आहे. बांगलादेशच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झालेली आहे. मित्रांनो, काल 5 ऑगस्ट होता आणि 5 ऑगस्टला बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना, ज्या सध्या भारतामध्ये 2 वर्षांपासून भारतामध्ये आश्रयाला आहेत, आणि त्यांनी 2 वर्षांमध्ये पहिल्यांदा त्या पब्लिक प्लॅटफॉर्मला आल्या आणि त्यांनी एक ॲड्रेस किंवा एक भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलं. अर्थात हे जेव्हा त्यांनी घोषणा केली की मी 5 ऑगस्टला अशा प्रकारचं माझ्या देशाला संबोधून एक भाषण करणार आहे, त्याच वेळेला त्याची अत्यंत गंभीर अशी दखल ही बांगलादेशमधल्या तारिक रहमान यांच्या सरकारने घेतलेली होती. आणि त्यांनी भारताला त्याच्यापूर्वीच अशा स्वरूपाचे इशारे दिले होते की तुम्ही कोणत्याही, म्हणजे शेख हसीनांना अशा पद्धतीने तुमच्या भूमीवरनं राजकीय वक्तव्य करायला बंदी घातली पाहिजे आहे. जर भारताने त्यांना अशा प्रकारे राजकीय वक्तव्य करण्यासाठी भारतातला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, तर त्यामुळे 2 देशांचे जे संबंध आहेत त्याच्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऑफिशियली भारताला सांगितलं होतं की शेख हसीनांना तुम्ही 5 ऑगस्टला कोणत्याही प्रकारचं भाषण देण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा पब्लिक अपीअरन्स देण्यासाठी अलाउड करू नका, परवानगी देऊ नका. आणि त्यांनी हे सांगितलं की भारताने या बाबीवरती आपला स्टँड क्लिअर करावा की भारताची भूमिका काय आहे. कसं काय एखादा व्यक्ती इतर देशांमध्ये राहून राजकीय वक्तव्य करू शकतो, ज्या बांगलादेशच्या सार्वभौमत्वावरती अफेक्ट करू शकता, अशा प्रकारचं रूप त्याला देण्याचा बांगलादेशने प्रयत्न केला. एवढंच नाही आहे तर त्यांच्या सरकारने बांगलादेशच्या सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांना स्पष्टपणे ताकीद दिली, जर तुम्ही हे स्पीच आपल्याकडनं ब्रॉडकास्ट केलं आणि तुमच्या कोणत्या चॅनलवरती दाखवलं तर आम्ही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू. एवढा धसका काय घ्यायची गरज होती? शेख हसीना 2 वर्षांपासून भारतामध्ये आहेत आणि त्यांच्या एका भाषणाने असा कोणता मोठा राजकीय भूकंप हा बांगलादेशमध्ये निर्माण होता, हे प्रामुख्याने समजून घेणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यापूर्वी प्रथम 5 ऑगस्ट ही तारीख शेख हसीनांनी का निवडली हे प्रथम लक्षात घ्या. 5 ऑगस्टला याच दिवशी शेख हसीना, म्हणजे 2 वर्षांपूर्वी 2024 मध्ये बांगलादेशमध्ये सत्तांतर घडून आलं. त्याच्यापूर्वी व्हायलंट रिव्होल्ट त्या ठिकाणी झालेला होता. त्याला विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणत जरी असले तरी त्यामध्ये अत्यंत कट्टरतावादी, मूलतत्ववादी एलिमेंट्स हे इन्व्हॉल्ड होते आणि त्यांनी शेख हसीनांचं डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट जे आहे ते टॉपल केलं आणि शेख हसीनांना भारतामध्ये त्यांचा देश सोडून यावं लागलं आणि 2 वर्षापासून त्या भारतामध्ये राहत आहेत. त्यांच्या 2 वर्षांमध्ये भारताच्या आगमनाला एक्झॅक्टली 5 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून त्यांनी 5 ऑगस्ट हा दिवस निवडलेला होता. त्यामुळे आता त्यांनी ह्या ॲड्रेसमध्ये नेमकं काय दिलं, त्यांचं जे स्पीच होतं त्या स्पीचमध्ये त्या काय बोलल्या हे पहिले 2 ते थोडक्यात आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 3 गोष्टी नमूद केल्या. पहिली गोष्ट अशी होती की त्यांनी एक टाईमलाईन घोषित केली. त्यांनी सांगितलं की मी कधी भारत सोडणार आहे आणि मी कधी बांगलादेशमध्ये परत जाणार आहे. त्यांनी सांगितले की डिसेंबर 2026 म्हणजे हे जे चालू वर्ष आहे हे संपण्याच्या वेळेला मी बांगलादेशमध्ये परत जाणार आहे. हा त्यांचं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य होतं. दुसरं, त्यांनी जे बांगलादेशच्या सरकारने आणि त्यांच्या न्यायव्यवस्थेने हसीनांच्या विरुद्ध जे सगळे आरोप केलेले आहेत
ते आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. आणि तिसरा मुद्दा त्यांनी मांडला की युनायटेड नेशन्समध्ये या संदर्भामध्ये जेही काही युनायटेड नेशन्सकडनं अहवाल प्रकाशित झाले ते देखील कोणत्याही पुराव्यांवरती आधारलेले नव्हते किंवा त्याला कोणत्याही पुराव्यांचा आधार नाही आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात भूकंप का निर्माण झाला तर तो शेख हसीना यांच्या बांगलादेशला परत जाण्याच्या निर्णयामुळे. यापूर्वी त्याची चर्चा सुरू झाली होती. शेख हसीनांनी तशा हिंट दिल्या होत्या. त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये परत जाणार आहे आणि आता त्यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी डिसेंबर 2026ला मी भारत सोडणार आहे, बांगलादेशला जाणार आहे असं सांगितलं आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये मोठा राजकीय भूकंप निर्माण होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण सांगतो तुम्हाला की बांगलादेशमध्ये साधारणतः 2 वर्षांमध्ये जेव्हा सत्तांतर तिथं 2 वर्षांपूर्वी घडून आलं त्यानंतर कमालीची अस्थिरता होती. या अस्थिरतेमध्ये तिथं केअरटेकर गव्हर्नमेंट होतं शेख युनिसनचं आणि पण ते असतानाही त्या ठिकाणी काही फारशी शांतता नव्हती. प्रचंड हिंसाचार होता. विशेष करून अल्पसंख्याक हिंदूंवरती, हिंदू मंदिरांवरती प्रचंड प्रमाणात आक्रमण होत होते. त्यांच्या शॉप्सवरती, त्यांच्या बिझनेस सेंटर्सवरती आक्रमणं होत होती आणि याची गंभीर दखल भारताकडनं आणि जगभरामध्ये घेतली गेलेली होती. त्यांच्या मानव अधिकारांचं उल्लंघन होत होतं. त्यामुळे युनूस सरकारवरती सातत्याने आरोप होत होते. त्यांच्याकडे निवडणुका होतील की नाही या प्रकारची साशंकता होती. पण शेवटी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्याकडे निवडणुका पार पडल्या. अर्थात ह्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका पार पडलेल्या होत्या म्हणजे काही महिन्यांपूर्वी या निवडणुका झालेल्या होत्या आणि जेमतेम तिथं बांगलादेश नॅशनल पार्टीचं तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालचं सरकार अस्तित्वात आलेलं होतं. मात्र शेख हसीनांनी परत बांगलादेशला जायचा निर्णय घेतल्यामुळे शेख हसीनांचा जो अवामी लीग पक्ष आहे त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. शेख हसीनांचा अजूनही प्रचंड प्रभाव हा बांगलादेशमध्ये आहे. त्यांचे कार्यकर्त्यांना म्हणजे एक प्रकारची मरगळ ही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली होती. कारण 15 वर्ष अवामी लीग हा सत्तेमध्ये असलेला पक्ष होता आणि त्यावेळेला BNP म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टीवरती बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्यांना निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे एकतर्फी राज्य हे अवामी लीगचं होतं. त्यामुळे अवामी लीगचा अगदी ग्रामीण भागापासून तर ढाका म्हणजे बांगलादेशच्या राजधानीपर्यंत प्रचंड प्रभाव होता. त्यांचे युनिट्स आहेत आणि यामध्ये जे लाखो कार्यकर्ते होते या सगळ्या लाखो कार्यकर्त्यांमुळे एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आहे. शेख हसीना यांनी सांगितलंय की मी बांगलादेशला परत जाईल आणि जो ज्युडिशियल ट्रायल आहे त्याला मी फेस करेल आणि यामुळे पुन्हा एकदा तिथं एखादी अस्थिरता निर्माण होती का, पुन्हा तरुण रस्त्यावर येऊ शकतात का, अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊ शकतात का आणि तारिक रहमान यांचं जेमतेम काही महिन्यांचं जे शासन त्या ठिकाणी आहे ते पुन्हा अस्थिर होऊ शकतं का. यामुळे बांगलादेशमधलं सरकार प्रचंड घाबरलं आहे आणि ते आता भारताला या स्वरूपाचे इशारे देत आहेत. हा त्याच्यातला अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे शेख हसीनांनी या भाषणाच्या माध्यमातून त्या कधी बांगलादेशला परत जाणार आहेत हे स्पष्ट केलेलं आहे. अर्थात त्याच्यामधनं एक बाब होण्याची शक्यता आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये शेख हसीनांना बांगलादेशमध्ये परत पाठवा म्हणजे डिसेंबरच्या पूर्वी परत पाठवा या संदर्भातला दबाव हा तारिक रहमान सरकारवरती वाढू शकतो बांगलादेशमधल्या अंतर्गत दबाव गटांचा. आत्तापर्यंत तारिक रहमान यांनी उघडपणे किंवा जोर देऊन शेख हसीनांच्या भारतामध्ये बांगलादेशमध्ये परत येण्यासंदर्भात म्हणजे एक्स्ट्रॅडिशन संदर्भात उघडपणे मागणी केलेली नव्हती. यापूर्वी त्यांनी केलेली होती जेव्हा शेख युनूस यांचं अंतरिम सरकार होतं. मात्र तारिक रहमान यांच्याकडनं अशा प्रकारचं ॲग्रेसिव्हली ज्याला म्हणतो आक्रमक पद्धतीने मागणी करण्यात आली नव्हती. मात्र ते आता ही मागणी करू शकतात. अर्थात त्याच्यामध्ये जो कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो असा आहे की भारत लिगली ऑब्लिगेटेड आहे का, म्हणजे भारतावरती असं कोणतंही आंतरराष्ट्रीय कायद्याचं दबाव आहे का, दडपण आहे का की ज्यामुळे भारताला शेख हसीना यांचं एक्स्ट्रॅडिशन करावं लागेल, त्यांना बांगलादेशला परत पाठवावं लागेल. हा पहिला याच्यातला कळीचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भारत अशा पद्धतीने कोणतं स्पीच एखाद्या पॉलिटिकल लीडरचं जो आपल्या देशामध्ये आश्रयाला आलेला आहे असं स्पीच अलाउड करू शकतो का, हा त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे. तिसरा, असं कोणता भारत आणि बांगलादेशमधला एक्स्ट्रॅडिशनचा ट्रिटी किंवा करार झालेला आहे का ज्याच्यामुळे भारताला असं करणं भाग पडेल. या तिन्ही मुद्द्यांची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. प्रथम तर असं आहे, काल जे त्यांचं स्पीच झालं त्या संदर्भात भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या प्रवक्त्याने ही गोष्ट सांगितली की कालचं शेख हसीनांचं जे भाषण होतं ते एका खाजगी मीडिया संस्थेकडनं
हे भाषणचं ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आणि त्याचं जे त्या संस्थेचं नाव होतं फॉरेन करस्पॉन्डंट्स ऑफ साऊथ एशिया. हा एक ग्रुप आहे, मीडिया ग्रुप आहे, त्यांनी हे स्पीच ऑर्गनाईज केलं होतं आणि याचा भारत सरकारशी दूरपर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे हा खाजगी इव्हेंट आहे आणि त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे असं भारताने स्पष्ट केलेलं होतं. दुसरा याच्यातला मुद्दा असा आहे की 2013 मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी झालेला होता. म्हणजे प्रत्यांतर करणं किंवा एखादा व्यक्ती बांगलादेशमधनं भारतात आला असेल किंवा भारतातला एखादा व्यक्ती बांगलादेशमध्ये गेला असेल तर त्याला परत मायदेशी पाठवणं या संदर्भातला जो करार असतो ज्याला एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी म्हणतात, हा करार 2013 मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये झाला. त्याच्यामध्ये 2016 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली. परंतु याच्यातल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आहेत. त्या तरतुदी अशा आहेत की जो व्यक्ती बांगलादेश सोडून भारतामध्ये आलेला आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ड्युअल क्रिमिनॅलिटीचा अर्थ असा होतो की त्याच्यावरती जे गुन्हे आहेत किंवा त्याच्यावर जे आरोप करण्यात आले गुन्ह्यांचे त्याला भारतामध्ये पण शिक्षा आहे का किंवा भारतामध्ये पण त्याला गुन्हा म्हटलं जाऊ शकतं का, ज्याला ड्युअल क्रिमिनॅलिटी म्हणतो. म्हणजे बांगलादेशमध्ये तो गुन्हा आहे पण तो भारतात पण गुन्हा आहे का आणि भारतात पण त्याला शिक्षेचं प्रावधान आहे का. पहिले तर ड्युअल क्रिमिनॅलिटी आहे की नाही चेक केलं जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्या विरोधामध्ये सबळ पुरावे आहेत का, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे की सदर व्यक्तीला परत मायदेशी पाठवल्यानंतर फेअर ट्रायल म्हणजे त्याला ट्रान्सपरंट ज्युडिशियल प्रोसेसचा त्याला सामोरं तो जाऊ शकतो का, म्हणजे फेअर ट्रायल त्याची होऊ शकते का. आणि चौथा मुद्दा आहे की त्याला त्याच्या जीविताला काही धोका आहे का. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तर त्याच्या जीविताला धोका असेल तर भारतावरती असं कोणतेही ऑब्लिगेशन नाही आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये याला प्रिन्सिपल ऑफ नॉन रिफॉल्वमेंट असं म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ नॉन रिफॉल्वमेंटचा अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती जो भारतामध्ये आश्रयाला आलेला आहे परंतु त्याला मायदेशी त्याच्या जीविताला धोका असेल, ज्याला दुसरं फिअर ऑफ परसिक्युशन म्हणजे त्याचं टॉर्चर त्या ठिकाणी होणार असेल, त्याच्या मानव अधिकारांचं उल्लंघन होणार असेल, त्याला फेअर ट्रायल मिळणार नसेल तर भारत अशा कोणत्याही ऑब्लिगेशनमध्ये नाही आहे की त्याला परत पाठवलं पाहिजे असं कोणते बंधन भारतावरती नाही आहे. अर्थात 2 ते 3 मुद्दे या मुद्द्याला धरून मी तुम्हाला आणखीन सांगू इच्छितो. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल. पहिली गोष्ट म्हणजे भारताने कोणत्याही निर्वासितांसंदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावरती स्वाक्षरी केलेली नाही आहे. 1951ला एक अतिशय महत्त्वपूर्ण करार झालेला होता ज्याला इंटरनॅशनल रेफ्युजी कन्व्हेन्शन असं म्हणतात. त्याच्यावरती भारताने स्वाक्षरी केलेली नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्या व्यक्तीला राजाश्रय द्यायचा, आश्रय द्यायचा या संदर्भामध्ये कोणताही कम्प्रेहेन्सिव्ह असायलम लॉ किंवा ॲक्ट हा भारतामध्ये नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे भारतामध्ये एखाद्या व्यक्तीने आश्रय मागितला तर त्याला फॉर्मली आश्रय देण्यापेक्षा भारत त्याला राहायची व्यवस्था करतो, पण भारताकडे असा फॉर्मल लॉ नाही आहे. आपल्याकडचा एक एक्स्ट्रॅडिशन ॲक्ट 1967चा आहे परंतु त्याच्यामध्ये पॉलिटिकल असायलमच्या संदर्भामध्ये जो ॲक्ट असायला पाहिजे तोही भारताकडे नाही आहे. त्यामुळे भारतावरती कोणाचाही दबाव नाही आहे, युनायटेड नेशन नाही, आंतरराष्ट्रीय कायदा नाही आहे की आपण शेख हसीनांना परत पाठवलं पाहिजे. लक्षात घ्या की एक्स्ट्रॅडिशन ही जशी ज्युडिशियल प्रोसेस आहे तसं हा एक्झिक्युटिव्ह डिस्क्रेशनचाही भाग आहे. म्हणजे आपले जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांची इच्छाशक्ती पण या ठिकाणी मॅटर करते. लक्षात घ्या, शेख हसीनांचं आवामी लीग हे इंडिया फ्रेंडली गव्हर्नमेंट होतं. शेख हसीना इंडिया फ्रेंडली प्राईम मिनिस्टर होत्या. त्यांच्या 15 वर्षाच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये कमालीची सुधारणा झाली होती. अनेक फुटीरतावादी जे नॉर्थ ईस्टमधले फुटीरतावादी घटक आहेत त्यांना बांगलादेशमध्ये ज्या प्रकारचा आश्रय दिला जायचा, जे बांगलादेशच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध हिंसक कारवायांसाठी करायचे, या सगळ्या कारवाया शेख हसीनांनी बंद केलेल्या होत्या. त्यांच्या काळामध्ये भारताचे आर्थिक संरक्षण संबंध विकसित झालेले होते. त्यामुळे शेख हसीना या भारतासाठी एक पद्धतीने सकारात्मक पूरक अशा प्रकारच्या होत्या. त्यामुळे भारताने त्यांना आपल्याकडे एक प्रकारचा आश्रय 2 वर्षांपासून दिलेला आहे आणि त्या 2 वर्षांपासून भारतामध्ये राहत आहेत आणि त्यांना परत करण्यासंदर्भामधलं कोणते ऑब्लिगेशन भारतावर नाही आहे. मात्र आता शेख हसीनांनी स्वतः घोषित केलेलं आहे की मी परत जाणार आहे आणि त्यांच्या परत जाण्याच्या घोषणेमुळे मात्र आता बांगलादेशमध्ये राजकीय भूकंप हा निर्माण झालेला आहे.